दिवाळी आणि लग्नसराई आधीच सोनं आणि चांदीचा भाव गगनाला पोहोचलाय आणि त्यामुळे एकीकडे गुंतवणूकदार मालामाल होत असले तरी दुसरीकडे मात्र सोनं खरेदीदारांची दाणादाण उडाली। पाहूया। सोनं चांदी रोजच सर्वसामान्यांच्या हाताबाहेर जाऊ लागले। लगीनसराई सुरू होण्याआधीच सोन्याच्या भावाला तेजी आली आहे। दुसरीकडे सोन्याच्याच वेगानं चांदीही भाव खाऊ लागली। सलग चौथ्या दिवशी वाढून 1 तोळं 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,24,000 गेलाय। म्हणजे फक्त 10 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हा आम्हाला जवळपास 1.25 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। फक्त या वर्षाचा विचार करायचा झाला तर सोनं तब्बल 46,408 रुपयांनी वाढले। दुसरीकडे चांदीनेही प्रति किलो 1,67,000 रुपयांचा सर्वाधिक उच्चांक गाठलाय। धक्कादायक म्हणजे सकाळी सराफ बाजार उघडल्यानंतर दुपारी 3 पर्यंत चांदीचा भाव 1,55,000 होता आणि पुढच्या एका तासात तब्बल 7,000ची वाढ होऊन चांदी 1,67,000 गेली। सोनं चांदी इतक्या वेगानं वाढल्यानं मध्यमवर्गीयांच्या लग्नाचं बजेट बिघडले। सर्वसामान्य परिवाराच्या एकूण लग्नाच्या खर्चात निम्मा खर्च एकट्या सोन्याचाच होतो की काय अशीही शंका येऊ लागली। सर आता मागच्याच काही 10-11 महिन्यातच किती 50,000-1,000ने भाव वाढले। तर म्हणजे आमच्यासाठी सोनं एक इन्व्हेस्टमेंट म्हणून राहिलंय, डेली यूजसाठी तर म्हणजे कठीणच आहे। सोनं आता एक इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगला पर्याय मी म्हणू शकते, पण दागिन्यांबाबतीत जर आपण विचार केला तर त्यावरती जी मजुरी वगैरे आपण देतो तर त्यासाठी एक म्हणजे ते एक इन्व्हेस्टमेंटसाठी आपण नाही घेतलेलं बरं आहे। नाही, जिथे 1 तोळं घ्यायचं तिथे फक्त 5 ग्राममध्येच हाऊस पूर्ण करावी लागते। इतकं सोनं वाढलं आहे की सांगू शकत नाही आम्ही। विचारच करता येत नाही है कि एवढं आता सोनं घेतलं जाईल की नहीं घेतलं जाईल। रीज़न ये है कि भाव को देख के ऐसे बढ़ते जा रहा है, तो ऐसा है कि आप भी खरीद लो और पता चले दिवाली में और भाव बढ़ गया तो उस हिसाब से भाव को देख के जल्दी से खरीदना पड़ता। मी लग्न आमच्याकडे दिवाळीनंतर आहे, पण भाव इतका तेजीने वाढतोय की लग्नाची तेव्हाची तयारी आम्ही आताच घेतोय। सोनं घेणार होतो 10 ग्रॅम घेणार होतो, पण आता 5 ग्रॅम घेतोय ॲडजस्ट करून। मात्र सोनं वाढी मागे फक्त दसरा दिवाळी आणि लगीनसराई हीच कारणं नाहीयेत। जागतिक अस्थिरता, अमेरिकेच्या टॅरिफमुळे मंदावलेले शेअर बाजार आणि गुंतवणूक म्हणून लोकांचा सोन्याकडे वाढलेला कल ही 3 कारणं सोन्याचे दर वाढीसाठी कारणीभूत ठरतायत। काही अहवालांनुसार सोनं येत्या काळात 1,55,000 पर्यंत जाऊ शकतं, तर इतरांच्या मते सोन्याचा भाव खाली सुद्धा येऊ शकतो। मात्र या सगळ्यात सामान्य मात्र संभ्रमात पडलेत। या आधी सुद्धा अनेक वेळा जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे ढग होते, पण तेव्हा देखील सोनं जेवढं वाढलं नाही त्याहून दुप्पट वेगानं सोन्याचे दर सद्यस्थितीत वाढतायत। गेल्या 25 वर्षात दर 5 वर्षांचा फरक पाहिला तर 2000 मध्ये सोनं 4,400 रुपये तोळा होतं। 2005 मध्ये 7,638 वर सोन्याचे दर गेले। 2010 मध्ये 20,728 प्रति तोळापर्यंत सोन्याचे दर पोहोचले। तर पुढच्या 5 वर्षात म्हणजे 2015 पर्यंत सोन्याच्या दरात 4,000ची वाढ होऊन सोनं 24,931 वर गेलं। मात्र 2015 ते 2020 या 5च वर्षात सोन्यानं 24,000 वरून थेट 50 मारत 51,151 चा भाव गाठला आणि 2020 ते 2025 या 5 वर्षात 51,000 वरून सोनं थेट 1,24,000 पर्यंत पोहोचलं। अजून तुलना करायची झाली तर 1970 ते 2020 या 50 वर्षात सोन्याचा भाव 184 रुपयांवरून 51,500 पर्यंत गेला आणि 2020 ते 2025 या 5च वर्षात सोनं 1.25 लाखांवर पोहोचलं। म्हणजे सोन्याचे दर काहीशे पासून 50,000 व्हायला 50 वर्ष लागली आणि 50,000 वरून 1.25 लाखाचा प्रवास सोन्यानं गेल्या 5 वर्षातच पूर्ण केला। गेल्या फक्त 10 महिन्यात सोन्याचे भाव कुठून कुठपर्यंत गेले ते सुद्धा पहा। 31 डिसेंबर 2024 ला सोन्याचा भाव 36,162 रुपये प्रति तोळा होता। 5 फेब्रुवारी 2025 या 2च महिन्यात भाव 84,000 गेला। पुढच्याच 2 महिन्यात म्हणजे 2 एप्रिलला सोनं 92,000 पर्यंत पोहोचलं। यानंतर फक्त 20 दिवसातच सोनं 1 लाखाच्या पुढे गेलं आणि आता 5 महिने झाल्यानंतर लाखावरून सोनं 1.25 लाखाच्या जवळ गेलंय। भारत सोनं आयात करणाऱ्या देशांमध्ये प्रमुख देश आहे।
एकीकडे सोन्यात गुंतवणूक वाढली आहे आणि दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्यानं सोनं आयातीसाठी जास्तीचा पैसाही खर्च होतोय. आकडेवारीनुसार भारत एका वर्षात जवळपास 900 ते 1000 टन सोनं आयात करतो. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.